बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। लोणावळा कर्जत घाट विभागातील भूस्खलनामुळे बाधित झालेल्या तिसऱ्या मार्गिकेची पुनर्बांधणी युद्धपातळीवर सुरू असून 31 जुलैपर्यंत ही मार्गिका पुन्हा वाहतुकीसाठी खुली करण्याचं लक्ष्य मध्य रेल्वेने ठेवलंय। सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत रेल्वेचे अभियंते, तांत्रिक कर्मचारी आणि कंत्राटी यंत्रणा 24 तास काम करत असून उतारवरच्या भागातून एकाच वेळी पुनर्बांधणीचं काम सुरू आहे। संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने सीएसएमटी दादरसह प्रमुख रेल्वे स्थानकांवर नियमित बंदोबस्तासह 25 ते 40 अतिरिक्त रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस जवान तैनात करण्यात आलेले आहेत। पीओपी गणेश मूर्तींच्या निर्मिती आणि विक्रीवरील बंदीविरोधात मूर्तीकारांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे। याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट संजीव गोरवाडकर यांनी युक्तिवाद करत प्रदूषण नियंत्रण मंडळाला पीओपी मूर्तींवर बंदी घालण्याचे कायदेशीर अधिकार नसल्याचा दावा केला। यंदाच्या आषाढी वारीसाठी विक्रमी वारकरी येतील असा अंदाज असला तरी सोलापूर जिल्हा प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी केलेली आहे। एआयच्या मदतीने प्रत्येक भाविकाची मोजदाद होणार आहे। भाविकाला विशिष्ट नंबर दिला जातोय, त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीत येणाऱ्या भाविकांची अचूक संख्या कळणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। पावसाळ्यात आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो मार्गावरील प्रवासी संख्येत मोठी वाढ होताना दिसते। मेट्रो मार्गिकांवरून मंगळवारी 21 जुलैला एका दिवसात तब्बल 3,73,000 प्रवाशांनी प्रवास करून नवा विक्रम केलाय। जिजामाता भोसले उद्यान आणि गुजरातच्या सक्करबाग प्राणी संग्रहालयातील प्राणी आदान प्रदानाला पावसाळ्यानंतरच मुहूर्त मिळणार आहे। पावसाळ्यात प्राण्यांचे आदान प्रदान होत नसल्याने पावसाळ्यानंतरच जिजामाता उद्यानात सिंहांची डरकाळी घुमेल। सिंहांच्या 2 जोड्या मिळाव्यात अशी मागणी उद्यानाकडून सक्करबागला करण्यात आली आहे। त्या बदल्यात उद्यानाकडून माकडाची जोडी दिली जाणार आहे। परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाकडे मोकळ्या जमिनीच शिल्लक नाहीत। मुंबई महानगर प्रदेशात 350 हेक्टर सरकारी जमिनी मिळाव्यात अशी मागणी कोकण मंडळाने यापूर्वीच राज्य सरकारकडे केली असून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही। त्यामुळे सर्वसामान्यांसाठी नवीन गृहनिर्माण प्रकल्प उभारायचे कसे असा प्रश्न आता म्हाडापुढे उभा राहिलाय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणात सद्यस्थितीमध्ये 70% जलसाठा जमा झालेला आहे। हे पाणी मार्चपर्यंत पुरवणारं आहे किंवा मात्र एल निनोच्या धसक्यामुळे पालिकेने ऑगस्ट 2027 पर्यंतच्या पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्याचं ठरवलंय। त्यामुळे सद्यस्थितीमध्ये मुंबईतील 10% पाणी कपात कायम राहणार असल्याचं पालिकेच्या जलविभागाकडून सांगण्यात आलंय। मुंबईकरांसह पर्यटकांच्या पसंतीच्या बेस्टच्या विद्युत डबल डेकरचा ताफा वाढणार आहे। तांत्रिक आणि कराराशी संबंधित समस्यांमुळे 3 वर्षांहून अधिक काळ रखडलेला 150 विद्युत डबल डेकचा बसचा पुरवठा आता पुन्हा सुरू होणार आहे। बेस्टने 2.5 वर्षांपूर्वी आरामदायी प्रवासासाठी 200 विद्युत डबल डेकर बसची ऑर्डर दिली होती, मात्र आतापर्यंत त्यातील केवळ 50 गाड्या उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाल्यात। वारंवार नोटीस देऊन देखील कंत्राटदार बस पुरवठा करण्यात अपयशी ठरल्यानं कंत्राट रद्द करण्याचा इशारा बेस्टने दिला होता। सलग 2 दिवस झालेला मुसळधार पाऊस आणि वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदचा फटका गुरुवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला बाजाराला बसला। बंदमुळे मुंबईतील काही भागांमध्ये वाहतुकीवर परिणाम झाल्याने किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांची बाजारातील उपस्थिती घटली। त्यातच भाजीपाल्याची आवक असल्याने मागणी कमी झाली आणि अनेक भाज्यांच्या दरात सुमारे 20% घसरण झाली। मुंबई उच्च न्यायालयाने पालघर जिल्ह्यातील 132 केव्ही डीसी पारेषण वाहिनी प्रकल्पासाठी 94.68 हेक्टर वनजमीन वळवण्यास आणि 21,022 झाडं तोडण्यास परवानगी दिलेली आहे। पर्यायी वृक्षारोपण आणि खारफुटीचं पुनरोपण करण्याच्या अटींसह जनहिताचा विचार करून न्यायालयाने हा निर्णय दिलाय। सुरुवातीला पावसासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। तिकडे नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून रामकुंड परिसरातील बाजारपेठ आणि रहिवासी भागात पुराचं पाणी शिरलंय। गंगापूर धरण 97% भरल्यानं पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। तर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापौर हिमगौरी आडके आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीचा आढावा घेत असून नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। नाशिकमधल्या याच पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी बब्बू शेख सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बब्बू, तुम्ही सकाळपासूनच काय परिस्थिती आहे ती सांगताय, आता सद्यस्थिती नेमकी काय आहे नाशिकमध्ये पावसाची?
प्राजक्ता, खरं तर आता जो पाऊस आहे तो थांबलेला आहे. रात्रभर पावसाने धुमाकूळ घातलेला होता. त्याच्यामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत जी आहे ती वाढ झालेली आहे. कारण गंगापूर धरण जे आहे ते 97% भरले. त्याच्यामुळे त्याच्यातून जो विसर्ग झाला होतो आहे त्याच्यामुळे गोदावरीच्या पाण्याची पातळीत वाढ झालेली आहे. मात्र आता जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आहे, कारण पावसाने विश्रांती घेतलेली आहे. आणि पाऊस थांबल्यानंतर आता महापौर असो, उपमहापौर असो किंवा कलेक्टर साहेब असो, ते आता पाहणी दौरा करत आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर आहेत, त्यांच्याकडून जाणूया. सर, फक्त नाशिकच नव्हे तर ग्रामीण भागातही पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची परिस्थिती आहे. नाही, याच्यामध्ये आपलं माहिती आहे की मागचे 4 दिवसपासून आपल्याकडे म्हणजे सतत पाऊस होता आणि विशेषतः जो आपले डोंगरीचे 4 तालुके आहेत ते सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर व इगतपुरी, तिथे 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस प्रत्येक दिवस पडला. त्याचा परिणाम हे झाला की गंगापूरसारखा मोठा धरण एकच दिवसमध्ये 25% भरला आणि त्यामुळे आपल्याला जो इनकमिंग आउटफ्लोईंग आहे त्याला आपल्याला मेंटेन करावं लागलं. आणि गंगापूर धरण आता 95% भरलेलं आहे. आपण त्या ठिकाणी ऑलमोस्ट 1 TMCचा आपण एक बफर पण ठेवलेला आहे आणि फ्लड कंट्रोलचं आपण पूर्ण नियोजन केलं. MRDP प्रोजेक्ट जो महाराष्ट्र शासनाचा आहे त्यामुळे आपल्याला AIच्या माध्यमातून एक व्यवस्थित सिम्युलेशन मॉडेल्स आपल्याला मिळतो आहे आणि त्याचा परिणाम हे झाला की आपण ॲडव्हान्स वॉर्निंग सगळ्यांना आपण देऊ शकलो आणि सगळे ठिकाणी ॲडव्हान्स वॉर्निंग असल्यामुळे कुठल्याही प्रकारची पॅनिक कॉल्स, कुठल्याही प्रकारची अडचणी आली नाही. लोकांना आपण शिफ्ट केलेलं आहे, सगळे व्यवस्था करून दिलेली आहे. गरोदर माताला हॉस्पिटलला आपण पोहोचवलेलं आहे आणि पाऊस पूर आला तरी आपल्याकडे क्लिअर सिम्युलेशन होतं की किती वाजता काय वॉटर लेवल राहणार आहे. त्याप्रमाणे वॉर्निंग देण्यात आला, ॲडव्हान्स वॉर्निंग देण्यात आला आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण, पॅनिक कॉल या त्रास नाशिक जिल्ह्याला यावेळी झालेली नाही. पण सर, 3 तालुके असे आहेत, नांदगाव, चांदवड आणि येवला. या भागात अजूनही टँकरने पाणी पुरवठा केला जातं. पाणी टंचाई अजूनही काय आहे, तिथली काय परिस्थिती आणि टँकर कुठपर्यंत पाणी पुरवठा? नाशिक जिल्ह्यामध्ये 3 ॲग्रो क्लायमॅटिक झोन आहे. जो आपला जो ईस्टचा जो ॲग्रो क्लायमॅटिक, पूर्व भागचा जो ॲग्रो क्लायमॅटिक झोन आहे त्या ठिकाणी पाऊस एवढा आला नाही. टँकरनी पाणी पुरवठा काही गावात होतो आहे, आपण 40 गाव के आसपास त्या ठिकाणी टँकरनी पाणी पुरवठा होत आहे. परंतु ये जो आजची जो परिस्थिती आहे या ठिकाणी जो म्हणजे गोदावरी काठ आणि त्याचे जो विभिन्न उपनदी आहे त्याच्यामध्ये जो पाणी या ठिकाणी गेले त्यामुळे त्या ठिकाणी पण काही प्रमाणात रिलीफ मिळणार आणि शेतकरीला पीक पेरणी करायला कुठल्या अडचणी राहणार नाही. हे होते जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं आहे का ज्या ठिकाणी अद्यापही पाणी टंचाई तिथे अद्यापही टँकरने पाणी पुरवठा केला जाते. मात्र पुढील काळात तिथली टंचाई जी आहे ती दूर होणार आहे. आता सध्या तरी गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत जी आहे ती वाढ सुरूच आहे. ठीक आहे बाबू, तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. तिकडे शहापूर तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झालेली आहे. तानसा आणि मोडकसागर धरणं ओव्हरफ्लो झाली असून भातसा धरण 80% भरलेलं आहे. त्यामुळे मुंबईच्या पाणी पुरवठ्याची चिंता दूर झाली आहे. मात्र सततच्या पावसामुळे अनेक पूल पाण्याखाली गेले असून काही गावांचा संपर्क तुटलेला आहे. प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण भरतीच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे. 11 TMC क्षमता असलेल्या भंडारदरा धरणात जवळपास 95% पाणीसाठा झाला असून पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणातून 15,000 क्युसेक वेगानं प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, तसंच पुलावरून पाणी वाहत असल्यानं पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात जवळपास 2 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा दमदार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि सलग 2 दिवस झालेल्या पावसामुळे ओलाव्याअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून खरीप पिकांना नवसंजीवनी मिळालेली आहे. नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. यामुळे जळगाव जिल्ह्याला जीवनदान देणाऱ्या गिरणा धरणाच्या जलसाठ्यात अवघ्या 2 दिवसात सुमारे 20% वाढ झाली असून आज सकाळपर्यंत धरणातील पाणीसाठा हा 61% पोहोचलेला आहे.
पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे. सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन हे विस्कळीत झालंय. अनेक ठिकाणी पूर आला असून अनेक नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेलं आहे. पाहूया. पावसाचं थैमान, रस्ते पाण्याखाली, घरं पाण्याखाली, चिंचणीतील नागरिकांचं स्थलांतर, शेकडो गावात वीज पुरवठा खंडित. गेल्या 3 दिवसांपासून पालघरमध्ये पावसानं हजेरी लावली असली तरी सुद्धा बुधवारी दुपारपासून झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले. पाणी भरू लागल्यामुळे चिंचणीतील काही कुटुंबांचं प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आलं. मुसळधार पावसासोबतच सोसाट्याच्या वाऱ्यानेही थैमान घातलेला असून ठिकठिकाणी विजेचे खांब कोलमडून पडले. त्यामुळे शेकडो गावांमधील वीज पुरवठा खंडित झालाय. गेल्या 16 तासांपासून या गावांमध्ये वीज नाहीये, तर मोबाईलचीही रेंज मिळत नाहीये. पालघरच्या बोईसरमध्ये झालेल्या पावसानंतर धनानी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं. हे पाणी नागरिकांच्या घरातही शिरलं. पावसाचा जोर वाढल्यानंतर सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5 दरवाजे 75 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. धामणी आणि कवडास धरणातून 37,303 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. यामुळे सूर्या नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. विक्रमगडच्या पाचमाड या ठिकाणी रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. तर डहाणू जव्हार नाशिक मार्ग देखील बंद करण्यात आलाय. जव्हारमधील शिरपमाल या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद झाला. मी आपल्याला आवाहन करू इच्छिते की नदी, नाले तसेच धरणाच्या विसर्गाच्या क्षेत्रात किंवा पाण्याच्या प्रवाहाच्या जवळ जाण्याचे टाळावे. सोबतच अनावश्यक प्रवास जो आहे ते कुठेही करू नये. पर्टिक्युलरली बंद केलेले रस्ते आणि पूल यांच्यावरून प्रवास करू नये. जे काही इन्स्ट्रक्शन्स आपल्याला स्थानिक प्रशासनामार्फत दिले जातील त्यांचे काटेकोरपणे पालन करावे. पुढच्या 48 तासात मुंबई कोकणासह परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जातो. पुढचे काही तास पालघरसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. राहुल पाटील, न्यूज 18 मराठी, पालघर. पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. वीज वाहिन्या कोसळल्यानं पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या तालुक्यातील शेकडो गावांचा वीज पुरवठा गेल्या 48 तासांहून अधिक काळ खंडित झालेला आहे. पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीची कामं न केल्याचा आरोप करत नागरिकांनी महावितरणाविरोधात संताप व्यक्त केलाय. मागील 3 दिवसांपासून पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि यामुळे पालघरमधील जे जनजीवन आहे ते विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. दुसऱ्या बाजूला विद्युत वाहिन्या ज्या आहेत त्या सर्रासपणे तुटल्याचं पाहायला मिळते. आपण बघू शकतो की मी सध्या पालघरच्या पूर्व भागात आहे आणि या भागात ज्या मुख्य विद्युत वाहिन्या आहेत त्या तुटून पडलेल्या आहेत. जे पोल आहेत ते कोलमडून पडलेत आणि त्याच्यामुळे मागील 48 तासांपासून पालघर जिल्ह्याच्या शेकडो गावांमधील जो वीज पुरवठा आहे तो पूर्णपणे खंडित झालेला आहे. लाखो वीज ग्राहक जे आहेत ते सध्या 48 तासांपासून अंधारात आहेत. मोठ्या प्रमाणावर गैरसोय जी आहे ती नागरिकांची या भागामध्ये झालेली पाहायला मिळते. एकूणच पावसाळ्याच्या आधीच या ठिकाणी विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम महावितरणकडून हाती घेण्यात येत होतं. मात्र यावर्षी जे कंत्राटी कामगार आहेत त्यांनी बंद पुकारला होता, काम बंद आंदोलन पुकारलं होतं आणि त्याच्यामुळे या विद्युत वाहिन्यांचं काम जे आहे ते करण्यात आल्याने त्याचा फटका जो आहे तो वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर बसलेला पाहायला मिळतोय. साधारणतः आपण शहरी भाग सोडला वसई विरारचा तर जो पालघरचा ग्रामीण भाग आहे ज्यामध्ये 7 ते 8 तालुके आहेत या सर्व तालुक्यांमध्ये हीच सध्या परिस्थिती पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणावर वीज पुरवठा जो आहे तो 48 तासांपेक्षाही जास्त कालावधी उलटूनही खंडित झालेला आहे आणि त्याच्यामुळे वीज ग्राहक कुठेतरी अंधारात आहेत. एकूणच वीज बिल जी अमाप येतात त्याच्या मुळे कुठेतरी जी वीज पुरवठा आहे तो पूर्ववत करण्यात यावा अशी मागणी देखील आता ग्रामस्थांकडून केली जाऊ लागली आहे. न्यूज 18 मराठीसाठी राहुल पाटील, पालघर. अमरावती जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या पेरणीला वेग आला असून आतापर्यंत एकूण पेरणी क्षेत्राच्या 90% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झालेली आहे. जिल्ह्यातील एकूण 6,82,999 हेक्टर क्षेत्रापैकी 6,11,539 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.
यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाली असून कापसाच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात घट झाल्याचं दिसून येतंय. तसंच मूग आणि उडीद पिकांचं क्षेत्र अत्यंत कमी आहे. यंदा पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यानं काही भागात पिकांना फटका बसला होता. मात्र त्यानंतर झालेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली असून जिल्ह्यातील पिकांची स्थिती सध्या समाधानकारक असल्याचं कृषी विभागानं सांगितलंय. दरम्यान सोयाबीन, कापूस आणि तूर ही जिल्ह्यातील प्रमुख खरीप पिकं असून सोयाबीनच्या क्षेत्रात घट झाल्याचं स्पष्ट झालंय.